10 ते 12 लुख्यानं मारून कोणी डॉन होत नाही. आपण ज्यांना मारलं ते सगळे डॉन होते. हा जो KGF मधला डायलॉग आहे ना, तो आज मैदानावर खरंच जिवंत झाला. आणि तो करून दाखवला एका 15 वर्षाच्या मुलानं. नाव वैभव सूर्यवंशी. आजचा सामना होता राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू. म्हणजे एकदम रॉयल विरुद्ध रॉयल. प्रश्न फक्त एक, खरं रॉयल कोण? एका बाजूला किंग विराट कोहलीची टीम आणि दुसऱ्या बाजूला राजस्थानचे रजवाडे. पण भाऊ, जे झालं ना ते कोणी कल्पनाही केली नव्हती. वैभव सूर्यवंशी नाव लक्षात ठेवा, कारण या मुलानं आज क्रिकेटची डेफिनेशन बदलून टाकली. 26 बॉलमध्ये 78 रन. अरे 26 बॉलमध्ये 78 रन म्हणजे काय? लोक 50 बॉलमध्ये करतात ते. आणि मजा म्हणजे त्याच्यासोबत ध्रुव जुरेलनं 80 रन मारले. पण कुणी त्याच्याकडे बघतच नाहीये. का? कारण वैभवचा 78 हा स्कोअर नाही, तो खौफ होता. तो खौफ दिसला जॉश हॅझलवूडच्या डोळ्यात. तो खौफ कदाचित पहिल्यांदाच जसप्रीत बुमरामध्ये दिसला. आणि मजेशीर गोष्ट काय, ज्या RCBला बघून बाकी टीम घाबरतात, आज RCB स्वतः घाबरली होती. आणि कोणामुळे? एका 15 वर्षाच्या पोरामुळे. सोशल मीडियावर मीम्स फिरतायत. सबसे बडी टीम को 15 साल के लॉन्डे ने हिला दिया. आता थोडं मॅचकडे येऊया. RCBनं 202 रन ठोकले. आणि वाटलं, भाई आज तर जिंकणार, कारण रजत पाटीदारनं जबरदस्त खेळ केला. हा पण खूप धोकादायक असतो. राजस्थाननं चॅस सुरू केला आणि पहिल्याच ओव्हरपासून गेम उलटा झाला. वैभव आला आणि पहिल्या बॉलपासूनच मारायला सुरुवात. असं वाटत होतं की हा मुलगा बॉल नाही बघत, तो थेट बॉलरचा करिअर बघून मारतोय. बुमरा आला, धुलाई. हॅझलवूड आला, धुलाई. भुवनेश्वर आला, भाऊ मला माफ करा. एक ओव्हरमध्ये हॅझलवूडला असा मारला की त्याच्या मेंदूतून स्मोक निघत होता. कॉमेंटेटर्स म्हणत होते, स्विंगनं पकडा. वैभव म्हणाला, तुम्ही स्विंग करा, मी स्टँडमध्ये टाकतो. आणि इथेच सस्पेन्स वाढतो. हा मुलगा फक्त मारत नाही, तो प्लॅन करून मारतो. पहिल्याच बॉलला बुमराला चौका, कारण त्याला माहितीये, मोठ्या बॉलरला मारलं की सगळ्यांच्या मनात भीती बसते. भाऊ, हे 15 वर्षाचं डोकं आहे का AI मशीन आहे? आणि स्टॅट्स ऐका, डोकं फिरवतील. CSK विरुद्ध 15 बॉलमध्ये अर्धशतक, RCB विरुद्ध 15 बॉलमध्ये अर्धशतक, GT विरुद्ध 35 बॉलमध्ये शतक, 11 मॅचमध्ये 3 वेळा 20 बॉलच्या आत 50. अरे मोठे मोठे प्लेयर 70 ते 80 मॅचमध्ये करतात ते. हा मुलगा 11 मॅचमध्ये करून बसलाय. अभिषेक शर्माला 77 इनिंग्ज लागल्या आणि हा म्हणतो, मी 11 मध्येच करतो. आता जरा कल्पना करा, जर अभिषेक प्लस शुभमन गिल प्लस यशस्वी जयस्वाल प्लस निकोलस पूरन प्लस हेनरिक क्लासेन हे सगळे एकत्र मिक्स केले, तर जो प्लेयर बनेल तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. आणि राजस्थानची टीम? भाऊ, फुल यंग ब्लड. जयस्वाल, वैभव, जुरेल, रियान पराग सगळे नवीन. पण खेळ असा की अनुभवी लोक घाबरतील. 4 मॅच 4 विजय, तेही स्टाईलमध्ये. आणि हो, एक मोठा रेकॉर्ड पण झाला. रवींद्र जडेजा T20मध्ये 4000 प्लस रन आणि 200 प्लस विकेट्स करणारा पहिला प्लेयर. पण कुणी बोलत नाही, कारण आज स्पॉटलाईट फक्त एका नावावर आहे, वैभव सूर्यवंशी. RCBनं 202 केले. पाटीदार, व्यंकटेश, टीम डेव्हिड सगळ्यांनी खेळलं. पण भाऊ, वैभवनं सगळ्यांना बॅकग्राऊंड आर्टिस्ट बनवून टाकलं. आणि शेवटी एकच प्रश्न, हा मुलगा इंडिया टीममध्ये जावा का? माझं उत्तर, आत्ता पाठवा. कारण जो बुमरा, हॅझलवूड, भुवनेश्वर यांना मारू शकतो, तो जगात कुणालाही मारू शकतो. आणि राजस्थान? भाऊ, 1 कोटीमध्ये 100 कोटीचा हिरा सापडलाय तुम्हाला. हा मुलगा जर 20 ते 25 वर्ष खेळला ना,
तर क्रिकेटचा इतिहास पुन्हा लिहिला जाईल. ना भूत ना भविष्य, फक्त एक नाव, वैभव सूर्यवंशी.